एका दुकानदाराने 25 रुपयाला एक याप्रमाणे 25 पाणी बॉटल खरेदी केल्या. किती केल्या? 25 बॉटल खरेदी केल्या. त्या विकल्यानंतर 25% तोटा झालाय. किती टक्के? 25% तोटा झाला. तर त्या सर्व बॉटलची विक्री किंमत किती आहे? बघा, एक बॉटल किती रुपयाला आहे? 25. नग किती आहेत? नग एकूण 25. किती रुपये झाले खरेदी? मग 625. 25 चा वर्ग आहे ना? 25 चा वर्ग आहे म्हणजे काय झाले? ही झाली खरेदी. काय झाली? ही खरेदी झाली. बरोबर आहे का? असं खरेदी झाली. तर आता काय म्हणलं त्यानं? विक्री केलंय म्हणजे मूळ किमतीवर 25% काय झालं? त्याला तोटा झाला ना? असं किती झाला तोटा मग त्याला? आता बघा, 625 गुणिले 25 भागिले 100. हे 25 भागिले 100 कुठून घेतले आपण? टक्के तोटा आहे ना इथला. या तोट्यावरून आपण इथे घेतले. हे बरोबर आहे की नसतं? मग काय केलं आपण? गुणाकार करा. आता अवघड गुणाकार करणार असे. बरोबर आहे की नसतं? असं हे 2 शून्य कट केले. इथं 2 नंतर पॉईंट देऊ शकतो आपण. असं सगळ्यात सोपं. कळालं का? असं खाली 2 शून्य आहेत का नाही? काटा आणि 2 नंतर पॉईंट द्या. असं मग आपल्याला काय आलं? 6.25 गुणिले 25 आला. असं त्याचा गुणाकार करा. आता 25 एक 25, 25 दुनी 50, 25 चौक 100, 25 पाच्या 125. 125 ला किती आले? 5. उरले किती आपल्याकडं? 12. 25 दुनी 50, 50 याच्या मिसळा 2 आणि 60 किती झाले? 62. 62 ला 2, 62 ला 2. उरले किती आपल्याकडं? 6. 25 चौक 100, 25 पाच्या 125, 25 अख्ख 150, 150, 150 मिश्रामध्ये 156 आहे का काही? आता 156. किती नंतर पॉइंट आहे आता आपला? 2 नंतर. बघा, एक घर 2 घर, 2 घरानंतर पॉइंट आहे आपल्याला. हा आपण काय काढलाय? हे काय काढलंय आपण? तोटा काढलाय. तोटा काय काढलाय? तोटा. हा आपला तोटा आहे. किती आहे तोटा आपला? 156.25. तर आपल्याला काय करायचे आहे? खरेदी वजा तोटा बरोबर विक्री किंमत. 625 मायनस 156.25 भागिले विक्री किंमत. आपलं असं नाही करता येत तर आपण साईडला ते करू शकतो. आपण कुठे करायचे आहे? साईडला. 625 मायनस 156.25. बघा इकडे ध्यान ठेवा. इथं पॉईंटच्या खाली पॉईंट दिला का आपण? इथं 2 शून्य वाढवून घ्या असं आणि मायनस करा. असं काय केलं? मायनस. आता या शून्यामधून 5 जाते का? नाही जात. ह्या शून्य कृष्ण घ्या. ह्या शून्याकडे आहे का काही? काहीच नाही. ह्या 5 कृष्ण घ्या. इथं 5 कृष्ण घेतला. इथे किती उरले? 4. इथे किती झाले? 10. 10 कोण उसना गेला. इथे किती झाले? 10. इथे किती उरले? 9. 10 मधून 5 गेले. किती उरले इथं? 5. 9 मधून 2 गेले. किती उरले? 7 उरले. पॉइंटला पॉइंट. आता 4 मधून 6 जातील का? जात नाहीत. ह्या 2 कृष्णला घ्या. इथे उरला 1. इथे किती झाले? 14. 14 मधून 6 गेले. किती उरले? 14 मधून 6 गेले. किती उरले? 8 उरले. इथे किती आता? 1 आहे का नाही? 1 मधून 5 जातील का? नाही. 6 कोण घ्या उसना. किती झाली तर? 11. 6च्या ठिकाणी किती उरले? 5. 11 मधून 5 गेले. किती उरले? 6 उरले ना? 6. 5 मधून 1 गेला. किती उरले? 4. तर आपली विक्री किती आहे? 468.75 ही आपली विक्री आहे. काय आहे? विक्री आहे का एवढी.
ही आपली विक्री आहे. एवढं आलं सगळ्यांचं? आलं नाही का? बघून खरडा. मग काय करा, बघून खरडा. बघा आता सुटपत नका करू, जाय का थोडस. आता काय करायचं, आपल्या मूळ बेसवर आहे. आपले कळणार झालं आता, है ना? कळत नाही तर काय करतो आपण, सोपी आयडिया करतो. सुंदर असं लिहितो मी खरेदी, पुन्हा लिहितो मी विक्री, नंतर लिहितो काय मी तोटा. सुंदर लिहा असं थोडस, रखाने मारून घ्या अशी आडवे, उभ्या रेषा मारून घ्या अशा बरोबर एकदम. सगळ्या शेवटी किती लिहायचे आपल्या इथं? 100 लिहायचे, है ना? इथे किती घ्यायचे आपल्याला? टक्के. किती टक्के? 25% घ्यायचे, आहे ना? 25% घ्यायचे. आता खरेदी किंमत किती आपली? 625. विक्री आपल्याकडे आहे का? नाही. 100 मधून 25 गेले, किती उरले? 75 उरले. किती उरले? 75. बरोबर आहे असं? आता या दोघाला क्रॉस करा. काय करा? क्रॉस करा. 625 गुणिले 75 भागिले 100. बरोबर आहे का सर? आले का सर? आले का सर? आले का? कळले का? आता घाला भाग. 25 न भाग जाते. किती जाते? 25 न. बघा, 25 एक 25, 25 गुणी 50, 25 त्रिक 25. एवढं सोपं आहे का नाही? बरोबर आहे का सर? आता पुढे बघा बरं. 4 एक 4, 4 एक 4. किती उरले इथं? 2 उरले. 4 पंचे 20, 4 पंचे 20. उरले किती? 2. 4 पंचे 20, 4 सख्ख 24, 4 सख्ख 24. किती उरला? 1 उरला ना? इथं पॉइंट द्या, इथं द्या 0. 4 एक 4, 4 दुनी 8. किती उरले इथं? 2. परत पॉइंट द्या. 4 पंचे 20, 156.20 गुणिले 3 गुणिले 3. बघा तेवढं येते का? कमी त्याला 56.25 आले की नाही? आले का? त्याचा गुणाकार करून बघा, तुम्हाला एवढं उत्तर मिळते बघा.